आजच्या घडाला जगातील 40% लोक जास्त वजनाचे आढळतात. स्त्रियांमध्ये तर 5त 1 आणि पुरुषांमध्ये 7त 1 व्यक्ती लठ्ठ आहे. केवळ डोळ्यांनीच व्यक्ती लठ्ठ आहे हे ठरवणं फसवं ठरू शकतं. 6 फुटी उंच माणूस 110 किलो वजनाचा असला तरी लठ्ठ वाटत नाही, तर केवळ 5 फूट उंचीची पण 60 किलो वजनाची स्त्री लठ्ठ वाटते. पुरुषाच्या पोटाभोवती व स्त्रियांच्या कमरेभोवतीचा घेर चरबीने वाढला तर तो दिसून येतो. म्हणजेच गरगरीत पोट, त्याला सफरचंद ॲपल ओबेसिटी पुरुषात आणि स्त्रियांमध्ये नासपती म्हणजे पेअर ओबेसिटी म्हणतात. लठ्ठ व्यक्ती या नेहमीच चेष्टेचा विषय झाला आहे. अगदी शाळकरी लहान मुलांना विशेषणं लावतात, ए जाड्या, मोटू, मुरमुऱ्याचं पोतं, अब्दुल गब्दुल. तर वयस्कर व्यक्तींना लठ्ठम भारती, गव्हाचं पोतं, ढेरपोट्या आणि स्त्रियांना बरणी असं उपहासाने म्हणतात. मग शास्त्रीयदृष्ट्या त्या व्यक्तीची उंची व वजन यांचे गणित मांडून एक BMI बॉडी मास इंडेक्स, देह वस्तुमान निर्देशांक, हे परिमाण वैद्यकशास्त्र, विमा कंपन्या व फिजिकल फिटनेसचं शास्त्र यांच्यात वापरलं जातं. हा BMI 25च्या आत जर असेल तर ती व्यक्ती हेल्दी समजली जाते. पण 25 ते 30पर्यंत असेल तर ओव्हरवेट स्थूलता, 30 ते 35 असेल तर ग्रेड 1 मोटापा, 35 ते 40 असेल तर ग्रेड 2 मोटापा आणि 40चे वर जर असेल तर अतिविशाल लय भारी मोटापा समजला जातो. हा हिशोब जर करायचा तर किलो भागिले तुमच्या उंचीच्या मीटरचा वर्ग जरा किचकट आहे. पण आता गुगलवरती तुम्ही सहज तुमची उंची आणि किलोचं वजन टाका, तुम्हाला आकडा कळेल. साधा हिशोब असा मी तुम्हाला सांगतो. तुमची उंची सेंटीमीटरमध्ये आहे, त्याच्यातनं 100 उणे करा. जो आकडा येईल ते योग्य वजन. जास्तीचं असेल तर तुम्ही लठ्ठ आहात. पोटाचं बेंबीच्या भोवतीचा घेर तुमच्या उंचीच्या इंचाचा निम्मा जर असेल तर ते योग्य, जास्त असेल तर मोटापा. अशा लठ्ठ व्यक्ती नेहमी मी हेल्दी आहे, खात्यापित्या घरची आहे, माझं शरीर डबल हड्डीचं आहे, आमच्या घरात तर सर्वच लठ्ठ आहेत, मी फॅट पण फिट आहे, मला कोणताच रोग नाही, हे अगदी अभिमानाने सांगतात. मी काहीच खात नाही, फिरायला जातो, योगा करतो, घरात खूप दिवसभर काम करते, असं स्पष्टीकरणही देतात. मग लठ्ठपणाची कारणं काय? तर एंडोक्राइन्स या ग्रंथी, त्यातल्या त्यात थायरॉईड. तर या थायरॉईडची कमी, हायपोथायरॉईड, स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. पण याचा अर्थ असा नाही की लठ्ठपणावर थायरॉईडची गोळी हा इलाज आहे. इतकं सोपं जर असतं तर जगात कुणीच लठ्ठ राहिला नसता. थायरॉईडमुळे लठ्ठपणा नसून लठ्ठपणामुळे झालेल्या एंडोक्राईनच्या संतुलनात बिघाड झाल्याने निर्माण झालेली ती स्थिती आहे. थायरॉईड इज नॉट द कॉज बट इफेक्ट ऑफ ओबेसिटी. अनुवंशिकता, हेरिडिटरी. अहो पण एकाच आईबापांची 5 मुलं सर्व लठ्ठ होत नाहीत. म्हणजे इपिजेनेटिक, एन्व्हायरमेंटल वातावरण, त्या व्यक्तीची मानसिक स्थिती, आहार, व्यायाम, ताणतणाव, त्याची सवय यावर अवलंबून असतं. आणि आता तुम्ही जास्त आहार घेता म्हणजेच शरीरात जास्त उष्मांक कॅलरीज घेता आणि मात्र हालचाल व्यायाम कमी म्हणजे उष्मांकाचा वापर कमी, कॅलरीज इन कॅलरीज आऊट, हा जमा खर्च तुमचा जास्तीचा होतो. साधारण व्यक्तीला 1 किलोच्या वजनाच्या व्यक्तीला त्याच्या वजनाचं 30 कॅलरीज इतका उष्मांक रोज 24 तास जगण्यासाठी लागतात. म्हणजे 70 किलो वजनाच्या व्यक्तीला 2100 कॅलरीजचा आहार रोज लागतो. पण काय होतं की 1 पाऊंड वजन कमी करायला शरीराचं 3500 कॅलरीज वापराव्या लागतात. कारण अन्नातलं कर्बोदक 1 ग्रॅम 4 कॅलरीज देतो, प्रथिनं 4.2 आणि स्निग्ध पदार्थ फॅट 9 कॅलरीज अशी ऊर्जा देतात. पण हालचाल व्यायाम कमी किंवा बंद झाला, आजारपण, ऑपरेशन, हाडांचे सांध्याचे विकार, तर काय होईल? उष्मांक खर्च कमी होईल, आमदानी मात्र चालू राहील. म्हणजे पॉझिटिव्ह बॅलेन्स म्हणजे वजन वाढणार. ताणतणाव आणि स्ट्रेस, जास्त खाणं, जास्त वेळा वारंवार खाणं, नको ते खाणं, जास्त उष्मांकांचा आहार घेणं, यामुळे वजन वाढतं. भूक आणि तृप्ती यांचं संतुलित नसणं आणि विशिष्ट चटक लावणारे जास्त उष्मांक पदार्थ त्याचं सेवन,
त्याला आपण जंक फूड म्हणतो, फास्ट फूड म्हणतो. जास्त मीठ, तळलेले पदार्थ आणि साखरेचे गोड पदार्थ किंवा पेय हे चटक लावतात आणि त्यांचं एक प्रकारचं व्यसन लागतं, अगदी तंबाखू आणि दारूसारखं. आता बघू, वजन वाढतं ते कशाचं? ते ना हाडांचं किंवा एखाद्या अवयवाचं, तर ते केवळ आणि केवळ चरबी, फॅट, ॲडिपोज टिश्यूचं. ही चरबी दृश्य स्वरूपात शरीरावर त्वचेच्या खाली अंगभर दिसते, मान, दंड, पोट, कंबर, मांडी. पण याहून जास्त खतरनाक म्हणजे शरीराचे आत व्हिसरल फॅट या स्वरूपात यकृत, लिव्हर, स्वादुपिंड, पँक्रियाज आणि इंटेस्टाईन यात असते, अदृश्य. पण सोनोग्राफी किंवा MRI केल्यास ती दिसते. त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. असं फॅटी लिव्हर मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हमखास सापडतं. त्याला अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर म्हणतात. म्हणजे लठ्ठ व्यक्तीचे लिव्हर मद्यपान न करता पण फॅटी लिव्हरच होतं. त्याला नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर म्हणतात. म्हणजे लठ्ठ व्यक्ती एका प्रकारे मद्यपान न करता मद्यपी होतो. यकृत हे सर्व रासायनिक क्रियांची फॅक्टरी आहे. चयापचयन, आहारातील पदार्थांचे आवश्यक घटक निर्माण करणे, वाईट गोष्टींचा निचरा करणं हे कार्य लिव्हर करतं. मग त्याच्यामध्ये जर अशी चरबी जमा झाली तर संप्रेरक इन्शुलिन यांचं नियंत्रण कमी होतं. त्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि शरीरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड रोग, पायाच्या नसा व बारीक रक्तवाहिन्यांचे रोग, डोळ्यांच्या रक्तवाहिन्या, मेंदूच्या रक्तवाहिन्या, त्यामुळे लकवा, पॅरालिसिस किंवा विस्मृती, डिमेन्शिया सारखे रोग, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी आणि शेवटी अल्प आयुष्य असे 10 रोगांची सुरुवात जणू 10 तोंडी रावण शरीराला ग्रसतो. म्हणून स्थूलता, लठ्ठपणा हा रोग आहे. तो इतर रोगांना आमंत्रण देऊ शकतो. वेळीच सावध व्हा, वजन कमी करा. चरबी होते कशी तयार? अन्नातल्या कर्बोदके पचनानंतर रक्तात साखर तयार करतात. उदाहरणार्थ साखर, गूळ, गोड फळं, मिठाई, मध, खजूर हे झटपट साखर तयार करतात. तर काही पदार्थ पचनक्रियेनंतर, उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, कडधान्य, उसळी हे पचनानंतर तयार करतात. ही साखर आपल्याला 24 तास जिवंत ठेवण्यास आणि हालचालीसाठी ऊर्जा म्हणून आवश्यक आहे. म्हणजे मानवी शरीर जणू एक यंत्र आहे, मोटरसारखं. ते साखर या इंधनाचा ऊर्जेवर चालतं. पण अति व असंतुलित आहारामुळे जास्तीची अतिरिक्त साखर ही चरबीच्या रूपाने शरीरात साठवली जाते. चरबीपासून कीटोन नावाचा घटक तयार होतो आणि हे कीटोन ऊर्जेचं दुसरं इंधन आहे. जोवर साखर हे इंधन सहज उपलब्ध आहे तोवर कीटोन हे चरबीचं इंधन वापरलं जात नाही. म्हणजे साखर हा पाकिटातला पैसा, तर कीटोन चरबी ही FDR सारखी आहे. म्हणजे मानवी शरीराचे यंत्र एका हायब्रिड कारसारखे साखर व कीटोन या 2 इंधनांवर चालते. अशी गाडी पेट्रोलवर किंवा बॅटरीवर चालते. म्हणजे वजन कमी करायचे तर आहारात साखर तयार करणारे कर्बोदकं कमी किंवा वर्ज्य कराल तरच शरीर चरबीचा वापर करून कीटोन हे इंधन ऊर्जेसाठी वापरेल. चरबी कमी होईल, वजन कमी होईल. पण आता नगण्य साखर तयार करणारे आहारातले पदार्थ, ज्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात, एक सूर्यप्रकाशात उगवणाऱ्या जमिनीवरच्या सर्व हिरव्या पालेभाज्या, रंगीफिरंगी फळभाज्या, सर्व सामिष पदार्थ, अंड, मटण, चिकन, मासे, सर्व बिया व दाणे, सीड्स अँड नट्स, सुकामेवा, अक्रोड, बदाम, पिस्ते, शेंगदाणे, जवस, लाल भोपळा आणि सूर्यफुलांच्या बिया अशा पदार्थांचं जर सेवन जास्त प्रमाणात केलं तर साखर तयार होणार नाही. जास्तीची अतिरिक्त साखर सतत बऱ्याच काळ रक्तात राहिली तर मधुमेह रोगाचं निदान होतं. म्हणजे स्थूलता, मोटापा आणि मधुमेह यात साखर हा कॉमन समान घटक आहे. मोटापा आणि मधुमेह एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून लठ्ठ व्यक्ती ज्यांच्या घराण्यात मधुमेह अनुवंशिक आहे
त्यांनी तरी वेळीच सावध होऊन वजन कमी करावं. चरबी हा शाप नाही, ती अडचणीच्या वेळी उपयोगात येणारी साठवलेली ऊर्जा आहे. खूप दिवस उपवास केला आणि अन्नग्रहण केलं नाही तरी व्यक्ती केवळ चरबीवर जिवंत राहू शकते. महात्मा गांधी यांनी एकूण 19 वेळा उपवास केले आणि एक उपवास तर 21 दिवसाचा होता, तरी ते जिवंत राहिले. जैन मुनी प्रदीर्घ काळ उपवास करतात, म्हणून आहारातील कर्बोदकं कमी करणं आणि दिवसाचे काही तास पोट अन्नाशिवाय ठेवणे म्हणजे लंघन, हे केवळ चरबी कमी करण्यासाठीच नाही तर एकूणच स्वास्थ्यासाठी लाभदायक आहे. सर्व धर्मात उपवासाचे महत्त्व प्रतिपादले आहे. शरीराचं रिज्युव्हिनेशन, डिटॉक्सिफिकेशन, रिपेअर, शरीरातील सर्व संप्रेरक, विशेषतः भुकेचा ग्रेरिन, तृप्तीचा लेप्टिन, साखर आणि चरबीचं नियंत्रण करणारा इन्शुलिन आणि ग्रोथ हार्मोन यांचं संतुलन होतं. शरीरातील स्वभक्षण यंत्रणा, ऑटोफॅजी, ही क्रिया तुम्हाला तुमच्या जुन्या, खराब व रोगट पेशींचा निचरा करण्यास मदत करते आणि तुम्हाला चिरतरुण ठेवते. तुमच्या शरीरात जणू देवदूताचं अस्तित्व टिकून राहतं. म्हणून 16 तास दिवसातून उपवास आणि 8 तासात 2 जेवणं, त्याच्यात कार्बोहायड्रेट कमी, ही पद्धत सरळ, सुलभ, बिनखर्चाची, कायमस्वरूपाची, टिकाऊ आणि सुरक्षित अशी पद्धत आहे. सर्व वयोगटात मोटापा आणि इतर व्याधींसाठी असणाऱ्या व्यक्तींनी केवळ व्यायामावर अवलंबून न राहता ही पद्धत आता जगभर इंटरमिटंट फास्टिंग, काही काळ लंघन व लो कार्ब, नगण्य कर्बोदक आहार या नावाने प्रचलित आहे. तुम्ही आजवर जी पद्धत वापरली त्यात तुम्हाला यश आलं का? वजन कमी झालं का? का ते परत वाढलं? तर विचार करा. कुठल्याही अन्नाचा एक पदार्थ, कुठलीही औषधाची गोळी, कुठलाही पट्टा, मलम वजन कमी करणार नाही. जाहिरातीत आकर्षण वाटतं, पण तो शास्त्रीय निकषावर स्थायी स्वरूपात वजन कमी करण्याचा मार्ग नाही. वजन कमी करण्यासाठी आता शस्त्रक्रिया करू लागल्या आहेत, बेरियाट्रिक सर्जरी. गेल्या दशकात ही पद्धत अतिविशाल लठ्ठ व्यक्ती, ज्यांचा BMI 40चे वर आहे आणि ज्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर अशा व्याधी आहेत, यांना उपचार म्हणून हा प्रचलित झाला आहे. शस्त्रक्रियेने पोटाचा आकार तर कमी करतात, म्हणजे आहाराचं प्रमाणच आपोआप कमी होतं आणि अन्न पुढे आतड्यात लवकर सरकवलं जातं, गॅस्ट्रिक बायपास. त्यामुळे पचनक्रियेत फरक पडून नगण्य साखर तयार होते, सर्व संप्रेरकात योग्य बदल होतो, मधुमेह कमी होतो आणि मग वजन पण कमी होते. अशा शस्त्रक्रिया मात्र खर्चिक, त्यातील संभाव्य धोके, त्यानंतर आयुष्यभर काही औषधांचे सप्लिमेंट घ्यावे लागतात. त्यामुळे विचार करूनच असा इलाज करून घ्या. काही व्यक्तींचं तर अशा ऑपरेशननंतर परत वजन वाढलेलं आणि डायबिटीसच्या गोळ्या सुरू झालेल्या आहेत. पण जे काही अगतिक होऊन जगतात त्यांना ही पद्धत सोयीची वाटते. निसर्गाने दिलेल्या पोटावर शस्त्रक्रिया करून वजन कमी करण्यापेक्षा लंघन आणि उपवास ही सोपी उपासना करून पोटाला वळण लावा, शिस्त लावा. आपली रसना, आपली भूक आणि तृप्ती याचं संतुलित होईल. तर वजन जर तुम्हाला कमी करायचं ना, तर मी तुम्हाला सरळ 3 महिन्याचा उपक्रम देतो. छोटे छोटे बदल करा, मोठा लाभ घ्या. पहिल्या महिन्यात साखर, गूळ, गोड फळं, मिठाई, मध, खजूर खाणं पूर्ण बंद करा. 2. बाजारात मिळणारे पॅकेज, प्रोसेस, रिफाईंड नमकीन पदार्थ, चिवडा, चिप्स, कुरकुरे, शेवगाठिया हे पदार्थ बंद करा. मैद्याचे बेकरीतील पदार्थ, ब्रेड, बिस्किट, खारा, टोस्ट, केक हे पदार्थ चहाचे बरोबर खाणे बंद करा. तेळात तळलेले डीप फ्राईड नमकीन पदार्थ, घरचे असो वा बाजारचे, चिवडा, बटाटे वडा, समोसा, कचोरी हे पदार्थ खाऊ नका. 1 महिना तुम्ही असे राहिलात, किती फरक दिसतो बघा. दुसऱ्या महिन्यात सकाळी उठल्यानंतर काही वेळाने नाश्ता नावाचा आहार बंद करा. नाश्ता ही कल्पना ब्रेकफास्ट ही भारतीय नाही आहे. व्यापारी कंपन्यांनी याचा प्रचार ईट ब्रेकफास्ट लाईक ए किंग म्हणून असे पदार्थ तयार केले. आपण घरी एरवी कोणी असा आला तर पोहे उपमा खात होतोच, पण जेवताना नाही. नाश्ता लगेच 2-3 तासाने दुपारचं जेवण का घेता? ब्रेकफास्ट आणि लंच याऐवजी एकच आहार घ्या, त्याला ब्रंच म्हणा. म्हणून तो खा. यू ब्रेक युअर फास्ट विथ 1 मील. म्हणजे आपोआप 16 तासाचे लंघन, झोपेचा वेळ धरून व 8 तासात 2 जेवणं हे साधता येईल. 3ऱ्या महिन्यात काय करा? पोर्शन कंट्रोल.
पोळी, भाकरी, भात ज्या प्रमाणात खाता त्यात हळूहळू कमी करून एखादीच पोळी किंवा अर्धी भाकरी खा आणि एका जेवणात पोळी आणि भात दोन्ही पदार्थ नका खाऊ. भातामध्ये सुद्धा पांढऱ्या भातापेक्षा मसाले भात ज्याच्यात भाज्या टाकल्या आहेत किंवा उसळी ज्याच्यामध्ये खिचडी ज्याच्यात उसळी टाकलेल्या आहेत असा आहार घ्या. तर आता आपल्याला या पद्धतीने वजन कमी करायचं आहे. याच्या उलट जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, रंगीबेरंगी भाज्या याचा वापर, शिजवलेल्या भाज्या, कच्च्या भाज्यांचं, वाफवलेल्या भाज्यांचं कोशिंबीर सलाड, सूप किंवा मिक्सरमधनं ज्यूस म्हणजे स्मूदी. सलाड, सूप आणि स्मूदी हे जास्त प्रमाणात जेवणाचा पहिला भाग म्हणून घ्या. नंतर नेहमीची भातपोळी खा. 3 महिन्यात वजन कमी होईल. जो व्यायाम शरीराला शक्य आहे तो करा. ही जीवनपद्धती अवलंबन करा. वजन कमी होईल. असलेले रोग कमी होतील व पूर्ण बरे होतील. आयुष्याची पोत, क्वालिटी ऑफ लाईफ सुधरेल. दीर्घायू व्हा, शतायू व्हा.